मंत्री धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। करुणा मुंडेंच्या तक्रारीनुसार धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहितीवरून मुंडेंना ही नोटीस बीड जिल्ह्यातील परळी फौजदारी न्यायालयाने मुंडेंना नोटीस बजावली आहे। करुणा मुंडे यांच्या नावाने असलेली मालमत्ता शपथपत्रात दाखवली नसल्यामुळे ही नोटीस बजावल्याची माहिती मिळते। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय अधिक माहिती आहे या नोटीस संदर्भात? प्रणिता, विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांपूर्वी पार पडल्या होत्या। या निवडणुकांमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडून निवडणूक आयोगासाठी एक शपथपत्र दाखल करण्यात आलं होतं। त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या 5 अपत्यांचा उल्लेख केला होता, ज्यामध्ये राजश्री मुंडे यांच्या 3 मुलीचा त्यात उल्लेख होता, तर करुणा मुंडे यांच्या 2 मुलांचा सुद्धा त्यामध्ये उल्लेख होता। मात्र या संपूर्ण शपथपत्रामध्ये धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांचा कुठेही उल्लेख केला नव्हता। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पत्नीच्या नावे असलेली संपत्ती सुद्धा शपथपत्रामध्ये द्यावी लागते, मात्र करुणा मुंडे यांच्या नावाने असलेली संपत्ती सुद्धा शपथपत्रामध्ये दाखवण्यात आली नव्हती। त्यामुळे हा सगळा प्रकार निवडणूक आयोगाची दिशाभूल समजला जातो। याच अनुषंगाने करुणा मुंडे यांनी परळीच्या फौजदारी न्यायालयामध्ये ऑनलाईन तक्रार केली होती। या ऑनलाईन तक्रारीनुसार ही दखल घेण्यात आलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच करुणा मुंडे यांचा पत्नी असल्याचा दर्जा जो आहे तो शासनाने मान्य केला होता। त्यामुळे करुणा मुंडे यांच्या नावे असलेली जी काही संपत्ती आहे ती शपथपत्रात दाखवणं गरजेचं असतं। त्यामुळे कुठंतरी निवडणूक आयोगाची दिशाभूल झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाच्या नियमांच्या अनुषंगाने परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडेला कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। नक्कीच दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।